नाही साहेब, तुम्ही आज रंजल्या गंजल्यांची सेवा करत आहात यावरून मला माझ्या तुकोबारायांचं एक प्रमाण आठवतं की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, मृदू सभाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदय, दया करणे जे पुत्राशी त्याची दासा आणि दासी, तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताच्या मूर्ती. या अभंगामध्ये प्रामुख्याने मानवांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे असं तुकाराम महाराज सांगतात. आणि जो व्यक्ती रंजल्या गांजल्यांची अपंगांची सेवा करतो त्याच्यातच स्वतः ईश्वर स्वतः परमेश्वर प्रकट असतो असंही तुकाराम महाराज सांगतात. आता तुम्ही मला म्हणाल की मगापासून तू देव, ईश्वर, परमेश्वर, भगवंत हे सगळं म्हणतेस बाबा, तर ताई नेमकं तुमच्या हिशोबाने या देवाची व्याख्या आहे तरी नेमकी काय? तर या संपूर्ण ब्रह्मांडाला म्हणजे हजारो सूर्य, हजारो चंद्र, हजारो तारे, ग्रह, हजारो आकाशगंगा, गॅलेक्सी या सर्वांना जो नियंत्रणात ठेवतो, या सर्वांना जी चालवणारी जी शक्ती आहे, जी पॉवर आहे, तो म्हणजे माझा भगवंत आहे, तो म्हणजे माझा विठ्ठल आहे आणि तो म्हणजेच माझा परमेश्वर आहे.